चा फोन मला कसं काय, कारण भाषेचा तफावत प्रचंड तफावत असल्यामुळे तर ते म्हणले की नाही नाही तुम्ही करा, पण जे तुमची भाषा आहे ते काही वापरू नका, भाषा आमची वापरा. म्हणजे परत पंचायत झाली. पण परेश मोकाय सरांचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. त्यांनी मला चित्रपटात घेतलंय. आम्ही पुण्याच्या एका शाळेत शूटिंग केली आणि तिथे एक मोठा असा काय म्हणतात त्याला चर्च चर्च टॉवर, फार घंटाघर असं तिकडे. आणि ते म्हणलं की तिथे पण शूटिंग आहे असं कोणतरी मला गंमत म्हटलं. पहिलाच दिवस शूटिंगचा. मग शूटिंग बिटिंग झाली. मग परत 8-10 दिवसात शूटिंग झालं इकडे तिकडे तिकडे. मग परत एक डेट आली आणि कुठं तिथंच आहे म्हटलं शूटिंग आपले. आणि ओके मग तिकडे गेलो. कुठे शूटिंग? हे इथे याच्यात. म्हटलं असेल काय. त्या पायऱ्या चढत 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 वरती इतकं भयंकर कार्यक्रम होता का एवढीशी शिडी होती आणि एवढा मोठा भारत गणेश मध्ये मी देव ब्रह्मे वगैरे अभिनय करत. मी म्हटलं सर तुम्हाला हे माहित होतं ना का पहिल्याच दिवशी जर हा शॉट घेतला तर हा पिक्चर सोडून चालला जाईल. मग शेवटच्या दिवशी त्यांनी शॉट घेतला. पण परेश मोकाजी सर म्हणजे फारच चांगले सर. तर आणि ह्या चित्रपटातून एक वेगळं काम करण्याचा, जे आम्ही पारंपरिक काम करत असतो त्याच्यापेक्षा एक वेगळं काम करण्याचा अनुभव या परेश मोकाय सर आणि जी स्टुडिओच्या माध्यमातून आलाय त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आता लोक बघून राहिलेत की बाबा भारत गणेश पिढी वेगळं पण काम करू शकतात. त्याच्यामुळे बायकोला सांगितलं मी आता अक्षय तृतीयेलाच नाही पण पुढे काहीतरी घेऊ शकते तुला काही हरकत नाही. तर असं ज्योतिताई आहेत ते पण नाहीत ना, दिग्दर्शक सांगतील. ज्योती सुभाष आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री त्याही आता अनुपस्थित आहेत दुर्दैवाने. तर त्याही आमच्या चित्रपटामध्ये एका अवखळ आणि अल्लड आजीच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहेत. अत्यंत खट्याळ आणि खोडकर आणि वात आणणारी अशी आजी त्यांनी साकारलेली आहे. तर त्यांच्याही शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेतच. धन्यवाद. ओके. तर आपण फोटोसाठी परत एकदा रचना करून तुमच्यासाठी खास वेळ काढूया. आणि सर हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तुम्हाला काही लादलं गेलंय काय हेच कलाकार घ्या म्हणून? नाही, अजिबातच नाही. कारण हे जरी झीच्या मालिकांमधून आणि इतर कार्यक्रमांमधून तुम्हाला सतत पाहायला मिळत असले तरी देखील त्याच्याही आधी ते रंगकर्मी आहेत हे विसरू नका. खूप वर्षापासून हे सगळेजण रंगमंचावर खूप जोरजोराने काम करत आहेत आणि तेव्हापासूनची आमची ओळख आहे. तेव्हा त्यांची कामं मी पाहत आलेलो आहे, त्यांच्या इतर कार्यक्रमांनाही मी जात आलेलो आहे. आणि मग हेच का इतरही अनेक आपले मित्रमंडळी आहेत कलाकार. पण शेवटी भूमिकेला साजेसाच माणूस तुम्ही घेता त्या चित्रपटामध्ये. तर त्यानुसार केवळ ह्या लोकांची निवड झालेली आहे. आणि केवळ आमची मानसिक निवड महत्त्वाची नसते, त्यांना रोल ऑफर झाल्यानंतर त्यांनी तो स्वीकारणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तेव्हा त्यांनी हा आमचा चित्रपट स्वीकारला याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. चांगला प्रश्न होता. परेशच्या बाबतीत अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलाही कलाकार सुचवा, परेश आपल्याबरोबर खूप चर्चा करतो. आणि पाटील साहेब ऐकून घ्या. तर परेश म्हणजे आपण सांगितलं की 1, 2, 3 म्हणजे ह्यांना आपण घेऊया का, तर परेश साधारण 15 दिवस 20 दिवस 25 दिवस खूप छान चर्चा करतो माझ्या आणि मधुगंधाशी. म्हणजे माझ्या आणि मधुगंधाचा वेगळा एक वेगळा मुलाखतीचा कार्यक्रम होईल की ह्याचं कास्टिंग आम्ही कसं करायचं. आणि मग परेश खूप आम्हाला जेवढं ऑप्शन द्यायचे तेवढं देऊन ठेवतो, पण शेवटी त्याच्या मनात तेच ते करायला लावतो. असं कास्टिंग प्रत्येक व्यक्तीचं परेशने खूप मनापासून केलेलं आहे. ह्याला माझा पूर्ण दुजोरा आहे, हे खरं आहे. बरं, हे जे पोस्टर प्रकाशित झालेलं आहे ते नेमकं त्याच्यातून बालप्रेक्षक सुचवायचं आहे की तरुण मुलं सुचवायचं आहे किंवा वेगवेगळ्या वयोगटातले, नेमकं कोणता प्रेक्षक तुम्हाला अपेक्षित आहेत? इथे जे व्हरायटी दाखवलेत त्यांना वेगवेगळे कान दाखवले गेलेत, आणखीन काय काय दाखवलेत, याच्यातून मनोरंजन आहे हे सिद्ध होते. परंतु हा चित्रपट बालप्रेक्षकांसाठी आहे का असाही मुद्दा पुढे येतोय. हा चित्रपट सर्वांसाठीच आहे आणि म्हणून आम्ही जितकं शक्य असेल त्या पद्धतीने पोस्टर सर्व स्तरातल्या लोकांना अपील होईल अशा पद्धतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा केवळ एका कुठल्या तरी वयोगटाला डोळ्यासमोर ठेवून केलेला चित्रपट नाही. म्हणजे जे थोडंसं माझ्या आधीच्याही 2 चित्रपटांना लागू होतं
ती म्हणायला एलिझाबेथ एकादशी लहान मुलांची कामं असलेला चित्रपट आहे, पण तो आहे मोठ्या माणसांसाठी सुद्धा, सर्वच वयोगटातल्या लोकांसाठी सुद्धा तो चित्रपट आहे. आणि तसंच दादासाहेब फाळकेंसारखा विषय असल्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा काही बोलायलाच नको. त्याचप्रमाणे हा चित्रपट सुद्धा हा प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणून तयार केलेला आहे. पाहतील किती मला माहिती नाही, आमचा प्रयत्न तो आहे. हॅलो, हा जॉनर तुम्हाला म्हणजे भावतो अधिक म्हणून तुम्ही दरवेळी वापरता का? म्हणजे आतापर्यंत हरिश्चंद्राची फॅक्टरी होता किंवा दुसरा तुमचा चित्रपट होता, तो याच जॉनरमध्ये बनला होता. म्हणजे तुम्हाला विनोदी म्हणायचं आहे का? नाही म्हणजे अगदीच विनोदी नाही, पण खेळकर शैली, मिश्किल शैली जी असते. हा बरोबर आहे, बरोबर आहे. नाही हो, काही हरकत नाही. तसं ते थोडंसं झालंय खरं ह्या 3 चित्रपटांच्या बाबतीत. थोडंसं आपण असं म्हणतो ना की जो सर्जक असतो त्याच्या व्यक्तिमत्वाचं काही ना काहीतरी त्याच्या कलाकृतींमध्ये येत असतं, किंवा चित्रपटाची म्हणून एक शैली बांधली जात असते. त्या चित्रपटाचा विषय काय आहे त्यानुसार ती शैली ठरते. तो उदाहरणार्थ मी एक अत्यंत प्रायोगिक चित्रपट केलेला आहे, हिंदी, भापा की भयकथा. त्याच्यामध्ये हा खेळकरपणा त्या अर्थाने तुम्हाला दिसणार नाही, पण ती एक भयकथा आहे आणि एक अत्यंत विचित्र प्रकारची भयकथा असं आम्ही तिला म्हणतो आहोत. पण तरी देखील तुमचं म्हणणं काही अंशी सत्य आहे की थोडासा त्या व्यक्तिमत्वाचा, सर्जकाच्या, क्रिएटरच्या व्यक्तिमत्वाचा थोडासा अंश त्या चित्रपटामध्ये उतरलेला असतो, आणि तसा तो ह्या 3 चित्रपटांच्या बाबतीत सत्य आहे. बरोबर आहे तुमचं. आणि एका लग्नाची सायंटिफिक गोष्ट असं तुम्ही एक तिथे कॅचलाईन वापरली आहे. हो. तर त्यात सायंटिफिक काय? आता ते सगळं फोडलं तर मग तुम्ही चित्रपट पाहणार नाही, म्हणून मी काही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवतो, आणि ते सायंटिफिकनेस काय आहे चित्रपटात ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर पाहावात ही विनंती. बरं, यापूर्वी जे 2 चित्रपट आले होते त्याच्यामध्ये बरेचसे नवोदित वगैरे कलाकार होते, त्यामुळे प्रमोशन करणं सोपं जात होतं. या चित्रपटामध्ये सगळे अगदी TV सिरियलमध्ये गाजल्यापासून ते चित्रपटात व्यस्त असलेले कलाकार आहेत, त्यांना कसा काय प्रमोशनासाठी तुम्ही पुढाकार घेणार? आता बघा ना, सगळेजण हजर आहेत की नाही इकडे. याच्यावरूनच सिद्ध होत आहे की लोक वेळात वेळ काढून का होईना, पण हा आपला थोडासा वेगळ्या प्रकारचा जो चित्रपट तयार झालेला आहे, वरवर पाहता तो इतर अनेक चित्रपटांसारखा वाटण्याची शक्यता आहे. पण आता हे ट्रेलर आणि जसं जसं आमचा सगळा कार्यक्रम पुढे जात राहील त्याच्यातून अगदी स्पष्टपणे कळेल की हे काहीतरी अत्यंत विचित्र प्रकरण आहे. आणि तशीच ही सगळी मंडळी अत्यंत हिरिरीने, उत्साहाने आमच्याबरोबर शेवटपर्यंत असणार आहेत. आहे. आणि 19 नंतरचे जर आपण 2-3 आठवडे बघितले तर 26 तारखेला 3 मराठी फिल्म रिलीज आहेत, 2 जूनला 2 मराठी रिलीज आहेत. तर काही विचार झालाय का ही 19 मे तारीख ठरवताना? गुड क्वेश्चन. पुन्हा एकदा इतकी इन अ वे डोकेफोड आम्ही यावेळेस केलेली आहे की एक दिवस असा आला होता विनोदाचा भाग, म्हणजे आम्ही ॲक्च्युली वोटिंग केलं की कुठच्या तारखेला कोणाला ती डेट आवडते असं. सो एनिवे ॲक्च्युली आम्ही खूप प्लॅनिंगनी काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे टाइमपास 2चं शूटिंग सुरू होण्याच्या आधी आम्ही 1 मे फिक्स केलं होतं. तसंच नटसम्राट 1 जानेवारी जसं डोक्यामध्ये होता, किंवा एलिझाबेथची सुद्धा जवळजवळ 6 महिने आधी तारीख आम्ही 14 नोव्हेंबर फिक्स केलेली होती. सो ह्या चित्रपटाकरता खरं तर तारीख 28 एप्रिल होती, म्हणजे आज तो रिलीज व्हावा असा आमचा प्लॅन होता. पण मधल्या काळात बाहुबली अनाऊन्स झाल्यानंतर नॅचरली ती गणितं, समीकरणं व्यावसायिक रिझन्स करता ती बदलली. सो नक्की तो विचार झाला. आणि 12 मे, साधारण 12 मेला अनेक, म्हणजे पुढच्या आठवड्यात कुठलेच चित्रपट येत नाही आहेत. 12 मेला परत काही चित्रपट येत आहेत, परत 26ला, त्याच्या पुढेही तुम्ही जसं म्हणालात. सो म्हणून आम्हाला असं वाटलं की एक क्लीन डेट असावी जेणेकरून लोक हा सिनेमा एन्जॉय करू शकतील. एक, आणि आमचं ज्या प्रकारे आता प्लॅनिंग चालू आहे प्रमोशन करता, म्हणजे जो ट्रेलर यायचा आहे किंवा पुढचे काही दिवस जे आम्ही आखले आहेत, त्या दृष्टीने 19 तारीख ही आमच्याकरता योग्य तारीख होती. म्हणजे हा असा निर्णय नाही झाला की एक तारीख ठरवून बॅकवर्ड प्लॅन जसं होतं तसं नाही केलेलं. आमच्या वेळेनुसार एक तंत्र ठरवून आहे, त्याची एक तारीख ठरवलेली आहे. सर, होऊन जाऊ द्या. यांनी एक आणखीन मिश्किल आणि खटाळपणा केला आहे की त्यात एकही वाद्य वापरलेलं नाहीये. तर ते संपूर्ण गाणं जे आहे ते ह्युमन व्हॉइसेस, म्हणजे त्यात जे काही पण आवाज येतात, ड्रमचा आवाज असेल किंवा बेसचा आवाज असेल किंवा काही रिदम असेल, परकशन असेल, जे काही पण असेल ते सगळं
ह्युमन व्हॉइसेस चा वापर करून केलेला आहे. तर आपल्याकडे ते गाणं असलं तर मला असं वाटतं आपण इथे ऐकूया त्यांना, ते जास्त चांगलं होईल. हं? विकास कुठे आपले विकास कुमार समोर इकडे इकडे समोर एक मिनिट समोर आहे इकडे समोर. मला खरं तर माहीत असतं. या इकडे सेंटरला दोघं इकडे समोर. अच्छा इथं एक मिनिट होल्ड होल्ड इकडे समोर 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 होल्ड इकडे समोर.